रेल्वे बाह्यवळण प्रकल्पाविरोधात महिलांचा संताप. प्रशासनावर बांगड्या फेकून निषेध. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड अनावश्यक रेल्वे बाह्यवळण प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनात मंगळवारी महिलांनी आक्रमक भूमिका घेतली. उपविभागीय अधिकारी अनुपस्थित असल्याने त्यांच्या रिकाम्या खुर्चीला बांगड्यांचा हार घालण्याचा महिलांनी प्रयत्न केला. मात्र प्रशासनाने त्यास मज्जाव केल्याने संतप्त महिलांनी निषेध म्हणून बांगड्या फेकून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गेल्या 8 दिवसांपासून उपविभागीय महसूल कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यावेळी तहसीलदार उषा किरण शृंगारे यांना निवेदन देण्यात आले. रेल्वे बाह्यवळण प्रकल्प रद्द करण्यासह विविध मागण्या निवेदनातून मांडण्यात आल्या. ॲडव्होकेट माधुरी क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात बाधित शेतकरी, प्लॉटधारक तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आंदोलनादरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याला त्याच्यावर समाधान मारावं लागलं आणि त्यामुळे एक लक्षात घ्या, हे सगळे सत्ताधाऱ्यांची बांडगुळ आहेत. त्यांच्यासाठी हे खोटं बोलतात. यांची बांधिलकी जनतेशी नाही. यांची बांधिलकी जनतेशी असते तर हे अशा प्रकारे खोटं बोलले नसते. आणि त्यामुळं आमचा ओकश म्हणतो तो बरोबर आहे. लोकांना लालच आणि थोडस भीती, दहशत. आज देखील शक्तीपीठ महामार्गामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं तेव्हा तेव्हा मोजणी थांबली. केसेस झाल्या आमच्यावर. पोखरणीची झाली, परवा दैत्याची झाली. केसेस झाल्या. केसेसला कोणी घाबरत नाही. आम्ही करा किती केसेस. त्यामुळे ते घाबरायचं काम नाही. परंतु जेव्हा जेव्हा आंदोलन केलं तेव्हा यांनी मोजण्या थांबवल्या. परंतु एक लक्षात घ्या महिलांनो, या शक्तीपीठ आंदोलनाचा माझा अनुभव आहे. आपले पुरुष लवकर बाईला बाहेर काढत नाहीत. आज तुम्ही इथं दिसलात, मला बरं वाटलं.